नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर या ठिकाणी बघत आहोत. प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर अतिशय छान आणि सुंदर चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये जवळपास आपण 5.3 प्रॅक्टिस सेट आपण संपवल्यात. आता आपल्याला 5.4 ही प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायची. विद्यार्थी मित्रांनो, 5.4 एक्सरसाइज अगदी सोपी एक्सरसाइज आहे, सोपा प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेटलाच पूर्वी एक्सरसाइज म्हणलं जायचं. एक्सरसाइज आणि प्रॅक्टिस सेट एकच असतं, ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला 5.4 ही प्रॅक्टिस सेट या ठिकाणी सॉल्व्ह करायची आहे प्रोबॅबिलिटीची. सर्वांनी पुढचा काही वेळ, छोटीशी आहे, काही नाहीये, प्रश्न आहेत आणि आपल्याला वाचायचे, ठीक आहे. प्रश्न आहेत, आपल्याला बघायचे, त्याचे सोल्युशन कसे येतात, प्रॅक्टिस करायचे, हातामध्ये पेन ठेवायचा आहे आणि एक एक स्टेप मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे, ठीक आहे. चलो बेटा, आता आपण या ठिकाणी प्रोबॅबिलिटीचा 5.4 ही प्रॅक्टिस सेट आपण विद्यार्थी मित्रांनो बघत आहोत. काय रे प्रॅक्टिस सेट ही? लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, इफ टू कॉइन्स आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. त्यांनी काय म्हणलंय? पहिला प्रश्न आहे, हे इव्हेंट आहेत 1 आणि 2. हे जे 1 आणि 2 असतात ना बेटा, ते इव्हेंट असतात. त्यांनी काय म्हणलंय की इफ टू कॉइन्स आर टॉस्ड, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक कॉइन जर टॉस केला, हेड किंवा टेल पडतं, एच किंवा टी पडतं. पोरो, एक कॉइन जर टॉस केला, एक कॉइन जर टॉस केला तर तुमची बॅटिंग येईल किंवा माझी बॅटिंग येईल. पण जर 2 कॉइन सायमल्टेनियसली असे केले, बघा बरोबर आहे, इफ टू कॉइन्स आर टॉस्ड, 2 कॉइन टॉस केले तर काय येणार आहे? सॅम्पल स्पेस काय येणार आहे? तुम्हाला सर्वांनाच माहिती, फाइंड द प्रोबॅबिलिटी, खालच्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. आधी आपण म्हणूयात सॅम्पल स्पेस. सोल्युशन, सॅम्पल स्पेस इज इक्वल टू, हिअर सॅम्पल स्पेस इज इक्वल टू, हिअर एस इज इक्वल टू एच एच. 2 कॉइन टॉस केल्यानंतर बेटा एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. हे कसं लक्षात ठेवायचं? पहिल्यांदा बेटा बघा, पहिल्यांदा हे एच एच लक्षात ठेवा, एच एच, याला अपोजिट लिहा. याचा अपोजिट काय बेटा? टी टी, ठीक आहे. पुन्हा नंतर एक एच घ्या, एक टी घ्या, एक एच घ्या, एक टी घ्या आणि या एचच्या जागी इथं टी ठेवा, या टीच्या जागी इथं एच ठेवा. असं अपोजिट 4 येतात, ठीक आहे. ज्या वेळेला एखादी आपण काय करतो, एखाद 2 कॉइन असा टॉस करतो बेटा, असा टॉस करतो. कॉइन आहे, डायच नाहीये, कॉइन आहेत. तर कॉइन हेड आणि टेल असतात. तर एच एच, एच टी, टी एच आणि टी टी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस सापडतो. मग किती झाले हे सॅम्पल स्पेस? नंबर ऑफ यस इज इक्वल टू 4. नंबर ऑफ यस मधले किती आहेत? हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. हे कॉमा जे आहेत इथं असं असं हे करायचं, ठीक आहे. मग हे झाले 4, हा 1, हा 1, हा 1, हा 1. हे झाले नंबर ऑफ यस 4. आता पहिला इव्हेंट काय म्हणलाय? गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. आता आपल्याला ए सेट असा ए पहिला सॅम्पल स्पेस असा तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट म्हणजे काय? कमीत कमी. ॲटलिस्ट म्हणजे काय? कमीत कमी. पोरो, ॲटलिस्ट म्हणजे काय? कमीत कमी. आता ए इज द इव्हेंट गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. कमीत कमी एक असं सॅम्पल स्पेस बनवा की ह्याच्यातला प्रत्येक ह्याच्यामध्ये 1 हेड असला पाहिजे, 2 असतील तरी चालतील. मग 1 ह्याच्यामध्ये आहे का? चला 2 आहेत, हे चालणारच आहे. ह्याच्यामध्ये 1 आहे हेड, ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे का? याच्यामध्ये नाहीये. त्याच्यामुळे हे 3 लिहा आणि याचा तयार करा ए सॅम्पल. ए चे सॅम्पल किती झाले? 1, 2 आणि 3. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. बघा, पहिल्याचं नंबर ऑफ ए झालं. आता त्याची प्रोबॅबिलिटी काढायची. इतक्या वेळ आपण केवळ फक्त नंबर ऑफ सॅम्पल लिहायचो. बेटा इथून पुढे आता लक्षात घ्या, इथून पुढे लक्षात घ्या, नंबर ऑफ ए काढला आपण, नंबर ऑफ ए काढला आपण अशा पद्धतीनं. तर याच्या पद्धतीनं नंबर ऑफ ए जर काढला आपण की त्याच्यानंतर आपल्याला प्रोबॅबिलिटी काढा म्हणतात. त्या ए ची प्रोबॅबिलिटी काढा म्हणतात. बघा इथं फाइंड द प्रोबॅबिलिटी, ह्या दोघांची ॲटलिस्ट आणि ह्याची, हे प्रोबॅबिलिटी काढा म्हणलंय. आणि प्रोबॅबिलिटी काढा जर म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे ते न्यूमरेटर मध्ये लिहायचं, त्याचे नंबर न्यूमरेटर मध्ये लिहायचे, नंबर ऑफ ए, आणि अपॉन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये नंबर ऑफ एस लिहायचं. बेटा ज्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे ते न्यूमरेटर मध्ये लिहायचं. या ठिकाणी नंबर ऑफ ए ची प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचंय, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे बेटा? या ठिकाणी लक्षात घ्या, नंबर ऑफ ए आहे 3, नंबर ऑफ ए आहे 3, म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ ए लिहिलं 3 आणि नंबर ऑफ एस आहे 4. बरोबर आहे, नंबर ऑफ एस आहे 4. आता या ठिकाणी याची प्रोबॅबिलिटी झाली 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ ए 3/4.
ॲटलिस्टचं आलं आपल्याला, हे पहिलं काढलं. आता आपल्याला दुसरं पाहायचंय. हे बघा, हे दुसरं पाहायचंय. काय म्हणलं बेटा ते? गेटिंग नो हेड. म्हणजे आपल्याला दुसरा बी वाला, ह्याला ए इव्हेंट बनला, ह्याला बी इव्हेंट बनायचा आहे. बी इव्हेंट आपल्याला असा पाहिजे, त्यातला सॅम्पल स्पेस असा पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला हेड नसला पाहिजे, तिथे एकही हेड नसला पाहिजे. असं कोणतं आहे रे ह्याच्यामध्ये? ह्या सॅम्पल्स कुठले निवडायचे? हे इथूनच निवडायचे, इथूनच सिलेक्ट करायचे. बेटा ह्याच्यात पण हेड आहे, ह्याच्यात पण हेड आहे, ह्याच्यात पण हेड आहे, फक्त एका ह्याच्यात नाहीये, टी मध्ये. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी पुढच्या पेजवर आलो. इथं काय म्हणलं बेटा? बी इज द इव्हेंट वेअर नो हेड टर्न्स अप. बरोबर आहे, तिथं कसलाच हेड टर्न होत नाही आणि म्हणून आपण तिथं काय केलं? बी इज इक्वल टू टी. इथे हेड नाहीये. बघा बी मध्ये इव्हेंट किती झाले? हा टी म्हणजे दोन नाही आहेत बरं का. आपण टी एच ह्याला ह्या दोघांना मिळून एक म्हणतो, एच टी ह्याला दोघांना मिळून एक म्हणतो. त्यामुळे हे जे टी आहे हा एकच झाला. म्हणून नंबर ऑफ बी किती झाले? हे एक झाला. नंबर ऑफ बी किती झाले? एक झाला. बघा ना, हा फक्त नंबर ऑफ बी एक आहे, हा दोन. मग इथं आपण टी घेतला, हा फक्त एक घेतला. ठीक आहे, हा फक्त एक घेतला बेटा. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ बी ए आला. नंबर ऑफ बी ची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. काय करणार? प्रोबॅबिलिटी ऑफ बी या ठिकाणी पी ब्रॅकेट बी इज इक्वल टू एन बी, म्हणजेच नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. बेटा नंबर ऑफ बी किती होतं? 1 आहे. नंबर ऑफ यस किती आहे? सर्वांनी इकडे लक्ष द्या, मुलांनो दोघांनी पण. बघा बेटा नंबर ऑफ बी आहे 1 आणि नंबर ऑफ यस सगळ्यांनाच माहिती आहे 4 होतं. या ठिकाणी हे बघा, हे मेन सॅम्पल स्पेस आपण तयार केलेला. कधीही लक्षात घे, प्रोबॅबिलिटी मध्ये आधी प्रोबॅबिलिटी मध्ये काय माहितीये का? प्रश्न खूप लंबे असतात. आपल्या प्रॉब्लेम सेट मध्ये तुम्ही ज्या वेळेला जाल बेटा, प्रॉब्लेम सेट मध्ये पण असे लंबे क्वेश्चन दिसतील. पण तुम्हाला खरं सांगू का, अवघड काहीच नाहीये. फक्त लक्षात ठेवायचं, सॅम्पल स्पेस तयार करायचा आहे. सॅम्पल स्पेस तो कंटेंट असा सेट तयार करायचा, असं लक्षात ठेवायचं. 2 ब्रॅकेट मध्ये यस तयार करायचंय आणि यस झालं की ज्या ज्या कंडिशन दिल्यात अशा 1 2 त्याला ए बी सी डी मानून त्याची नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी काय असेल ते त्या ह्याच्यामधनं सिलेक्ट करायचं. गिवन मधूनच दिलेलं आहे, सॅम्पल मधलं आपण जे लिहिलेलं आहे त्यातनंच सिलेक्ट करायचं आहे. फक्त थोडंसं तुम्हाला शब्दांचा अर्थ कळला पाहिजे. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी तेवढं तरी पाहिजे, कमीत कमी तेवढं तरी पाहिजे. जास्त किती पण चालते. हे शब्दांचे अर्थ लक्षात घ्या बेटा. मी तुम्हाला त्यासाठीच सांगितलं की इंट्रोडक्शन आणि एक शब्द बारकाईनं प्रोबॅबिलिटीचा तुम्ही ऐकला तर तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, याच्यानंतर आता आपल्याला हा क्वेश्चन झाला बेटा. हा क्वेश्चन सर्वांना कळला? व्हेरी गुड. हा क्वेश्चन झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय नेक्स्ट क्वेश्चन खूप छान आहे बेटा. इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. डाइस म्हणजे काय? बघा तुम्हाला माहिती आहे डाय एक असतो. आपण जे ठोकळा म्हणतो का नाही, आपण लुडो खेळलाय बेटा लॉकडाऊन मध्ये. लुडोचे असे 2 ठोकळे घेतले आणि असे केले. लुडोचे 2 ठोकळे घेतले आणि असे केले. तर बेटा हे जे ठोकळे आहेत तर ह्याचे 2 वेळेस असं सायमल्टेनियसली म्हणजे एकदाच टाकल्यानंतर काय पडतं तर त्याची ट्रिक सांगितली आहे मी. त्याचं सॅम्पल स्पेस कसा लिहायचा. ठीक आहे, त्याचा सॅम्पल स्पेस. डाईस फेकला, दोन्ही एकदाच फेकले. डाईस फेकला, बाबा रे लक्ष दे. आता या ठिकाणी काय म्हणलंय? डाईस या ठिकाणी सायमल्टेनियसली आपण वरती टाकलाय. सॅम्पल स्पेस काय येणार आहे त्याचा बघायचंय आपल्याला. प्रोबॅबिलिटी काढायची आहे. हे बघा इथे इव्हेंट दिलाय. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज ॲटलिस्ट 10. बरोबर आहे. मॅक्झिमम किती पण लागतो, कमीत कमी त्या दोघांची सम 10 असायला पाहिजे. मॅक्झिमम किती ह्याचं काढायचं. ह्याचा विचार नंतर करू आपण. आधी सायमल्टेनियसली डायचा अनेक वचनी आहे डाईस. तर ते डाईस असे फेकले सायमल्टेनियसली तर काय होतं तर पोरांनो लक्षात घ्या. सोल्युशन म्हणा. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाईस आपण सायमल्टेनियसली वरती फेकले तर काय होणार आहे? या ठिकाणी सॅम्पल स्पेस कसा येतो? 1 1 1 2 1 3. बघा कसं करणार आपण. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. पोरं 1 7 घ्यायचंय का? बाबा 1 7 घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? कारण डाय असतो. मला सांगा बरं, तुम्ही लुडो खेळताना 7 कधी पडले का? 6 मॅक्झिमम पडले, 5 पडले, 4 पडले, 3 पडले, 2 पडले, 1 पडले. त्याच्यामुळं आपल्याला लक्षात ठेवायचं डाईसवर 6 पर्यंतच असतात. 1 पासून चालू करायचं. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 ब्रॅकेट लरून
पुन्हा एकचं झालं की पुन्हा 2ची सिरीज चालू करा. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 पोरो 3 1 3 3 2 3 3 3 4 3 5 3 6 ए बेटा 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 लक्ष दे 5 1 5 2 5 3 4 5 4 5 5 5 6 इकडे बघ. नंतर काय बेटा 6 1 6 2 6 3 6 4 6 5 बघा 1 पासून चालू केलं 6 पर्यंत लिहिलं. इकडे 1 2 3 4 5 6 पर्यंत. हे असं तुम्हाला 36 या ठिकाणी लिहायचे. हे जर आपण मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 हे किती झाले बेटा एकूण 36 होतात. त्याच्यामुळे नंबर ऑफ इयर्स आपण या ठिकाणी म्हणलं नंबर ऑफ इयर्स किती झाले सॅम्पल स्पेसचे नंबर ऑफ इयर्स झाले 36. हे 36 झाले. आता हे झालं की मग या ठिकाणी आपला जो काही काढायचा आहे आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची तर हे बघा हे 1 नंबर ह्याची काढायची. द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस म्हणजे अप्पर फेस मधले बघा हे तो दिसणार आहे ह्याची सम मिनिमम 10 असावी. मिनिमम 10 कुठून आहे रे 1 आणि 1 2 आहे हे नाही हे नाही हे नाही मग इथून पण नाही मग 10 कुठून येणार आहे हे बघा 5 आणि 6 आणि 4 10 पुन्हा काय येणार आहे 6 आणि 4 नंतर 5 आणि 5 पुन्हा नंतर 6 आणि 5 मिनिमम 10. अरे बाबा लक्ष दे रे बाबा इकडे बघ पुरा मिनिमम 10 सांगितलंय मिनिमम 10 सांगितलंय. अरे बाबा मिनिमम 10 म्हणजे या दोघांची सम मिनिमम 10 10 11 12 किती पण चालते पण कमीत कमी 10 पाहिजे. आई मला तू कमीत कमी 10 रुपये दे ग आई मला कमीत कमी 10 रुपये दे ग आपण म्हणतो का नाही 10 रुपये कमीत कमी जास्त किती पण चालतात. तर असंच आहे बेटा कमीत कमी 10 ह्याची बेरीज यायला पाहिजे. बघा 6 आणि 4 10 येतं पुन्हा 5 आणि 5 10 5 आणि 6 11 चलतं जे मोठं आहे ते चलतं. पुन्हा 6 आणि 1 येणार आहे का नाही येणार पुन्हा डायरेक्ट 6 आणि 4 10 6 आणि 5 आणि 6 आणि 6 ह्याचा आपण काढले इथं ह्याच्यातल्याच इथं लिहिल्या. आता ए बी द इव्हेंट दॅट सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज ॲटलिस्ट 10 म्हणलं आणि मग त्या ठिकाणी ए चा आपण सॅम्पल स्पेस लिहिला 4 6 10 5 5 11 5 5 10 6 5 11 6 4 10 6 आणि 5 या ठिकाणी 11 त्याच्यानंतर 6 आणि 6 12 बेटा या ठिकाणी हे लिहिलं आपण. नंबर ऑफ ए किती आहेत नंबर ऑफ ए आहेत बेटा या ठिकाणी ए किती आहेत 6 आहेत 1 2 3 4 5 6 आणि मग या ठिकाणी नंबर ऑफ ए जर आलं तर त्याची प्रोबॅबिलिटी काढा म्हणले. प्रश्नातच सांगितलंय फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट. मग त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स. न्यूमरेटरला ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे ते आणि डिनॉमिनेटरला पोरो डिनॉमिनेटरला लक्षातच ठेवायचं यसच लिहायचं. मेन यस जे काढला आपण मेन सॅम्पल स्पेस जिथून आपण सॅम्पल स्पेस जे ए बी सी डी तसले आहेत ते घेतोय ते मेन सॅम्पल स्पेस. हा मेन सॅम्पल स्पेस 36 वाला हा याच्या डिनॉमिनेटरला लिहायचा. ए अपॉन यस किती आलं 6 अपॉन 36 6 1 6 6 6 36 1/6 बघा प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/6 आली. ठीक आहे कळलं सर्वांना किती आली प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/6 आली. प्रश्न छान आहे प्रश्न पडू शकतो. ह्याच्यामध्ये डिफिकल्ट टास्क काय बेटा फक्त 2 कॉइन माझ्याकडे आहेत आणि 2 कॉइन मी टॉस केले. दोन कॉइन नाही डाईस आहेत डाईस 2 डाईस मी टॉस नाही असे उधळले रोल्ड केले. आपण लुडो खेळणारे 2 डाईस सायमल्टेनियसली म्हणजे एकदाच मग या ठिकाणी 2 डाईस मी असे रोल्ड केले तर त्याचा सेम सॅम्पल स्पेस असा लिहायचा 1 2 1 3 इथून 1 1 पासून पुन्हा 2 2 पासून पुन्हा 3 3 असं अशा पद्धतीने लिहायचं आहे. कळलं सर्वांना समजून सांगितलंय फक्त तेवढंच बघितलं तरी तेवढं लक्षात आलं तरी ऑटोमॅटिकली आपल्याला सरावादरम्यान लक्षात येईल. सेकंड क्वेश्चन झाला. आता याच्यानंतर आपल्याला थर्ड क्वेश्चन बघायचा आहे. ठीक आहे याच्यानंतर आता आपल्याला थर्ड क्वेश्चन बघायचा आहे. काय रे थर्ड क्वेश्चन बघा नाही सेकंड पण दिले पहा इथं. हा पहिला ह्याच्यामध्येच आपल्याला बघा अरे मित्रांनो हा जो सेकंड क्वेश्चन आहे ना याच्यामध्ये अजून एक आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे ह्याचीच. हा पहिला आहे. आता दुसरा कोणता आहे बघू द्या. दुसरा कोणता आहे त्यांनी द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज 33. ह्याच्यामध्ये 33 कशाची सम आहे का बेटा ह्याच्यातलाच क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये दोघांची जर सम केली तर 33 आहे का बघा 33 आहे का 33 बी बी द इव्हेंट त्याला आपण बी बी द इव्हेंट म्हणलं. बी बी द इव्हेंट दॅट सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस वरच्या फेसची किती असायला पाहिजे 33. मग असा सेट होतोय का इथं 33 बघा मॅक्झिमम फक्त 6 + 6 12 बेरीज आहे आणि मिनिमम 2 आहे.
मॅक्झिमम 12 आहे, मिनिमम 2 आहे. बेटा 33 कशाचीच बेरीज येणार नाही. अप्पर फेसची ह्या दोघांमध्ये 33 कशाचीच बेरीज येणार नाही, त्याच्यामुळे असा नंबर नाहीये. त्यामुळे इथं सांगून टाका हा बी वाला नल सेट आहे, ह्याच्यामध्ये काहीच येऊ शकत नाही. नंबर ऑफ बी 0 येणार आहे, त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ बी नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस, नंबर ऑफ यस 36 होतं, नंबर ऑफ बी 0, ह्या ठिकाणी 0/36. मागच्याच प्रश्नाचा सेकंड पार्ट आहे. ठीक आहे, मागच्याच प्रश्नाचा हा सेकंड पार्ट आहे. म्हणजे 2 इथं सांगितले होते बघा, हे असे 2 सांगितले होते, पहिला आणि त्याची. ठीक आहे, कळलं सर्वांना? हे लक्षात घ्या. कळलं सर्वांना बेटा? सोपा आहे का? खूप छान आहे, सोपा आहे, याच्यामध्ये डिफिकल्टी काहीही नाहीये. ओके, याच्यानंतर आता थर्ड क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला. काय म्हणतो थर्ड क्वेश्चन? बघा थर्ड क्वेश्चन घ्या. थर्ड क्वेश्चन काय म्हणतो बेटा? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. काय म्हणलंय त्यांनी? डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. नाही, हे बघा, हा पण या ठिकाणी, हा पण जो बेटा आहे ना, हा पण मागच्याच प्रश्नाचा भाग आहे. पहा, म्हणजे या ठिकाणी इथे आपण वेगवेगळे घेतले होते. हा जो मागचा सेकंड प्रश्न आहे त्याच्यात तिसराच भाग आहे हा. ठीक आहे, त्याचा तिसरा भाग आहे हा. काय रे? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. मग आपण लिहिलं लेट सी बी द इव्हेंट दॅट द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे या ठिकाणी हे बघा, हा फर्स्ट डाय आहे, हा सेकंड डाय आहे. हा सेकंड पेक्षा फर्स्ट डाय मोठा आहे म्हणते. बघा, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर, फर्स्ट डाय इज ग्रेटर, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन सेकंड डाय, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द सेकंड डाय. म्हणजे हा फर्स्ट डाय याच्यापेक्षा मोठा आहे, हा फर्स्ट डाय याच्यापेक्षा मोठा आहे, हा फर्स्ट डाय याच्यापेक्षा मोठा आहे. बघा, इथं 2 आहे, इथं 3 आहे, हे 1 पेक्षा मोठा आहे, हे 2 पेक्षा हे मोठा आहे, हे 3 पेक्षा 4 मोठा आहे, 1 पेक्षा आहे. तर हे असे किती आहेत ह्याच्यामध्ये? असे ह्याच्यामध्ये किती आहेत बेटा? हा दुसऱ्याच प्रश्नाचा भाग आहे. हे पहिलं, दुसरं आणि तिसरं 3 सांगितले होते प्रोबॅबिलिटी. तर ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हे 2 पहिलं मोठं आहे, हे लहान आहे, हे समान आहे. पुन्हा या ठिकाणी हे बघा, ह्याच्यात येणार नाही. पुन्हा कुठं येईल? या ठिकाणी हा 3 मोठा आहे, हा 1 लहान आहे, हे येईल. पुन्हा या ठिकाणी 4 2 येईल, 4 3 येईल, पुन्हा 4 4 येणार नाही. समान नाही, जे आहेत तशा पद्धतीनं लिहायचंय. ठीक आहे, मग असे आपण या ठिकाणी लिहिले. या ठिकाणी असा सी लिहिला सॅम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. पोरं कळालं ना? पण हे पहिला डिजिट, पहिलं या ठिकाणी हे बघा, हे मोठा आहे. फक्त यांनी काय म्हणले? सी बी द इव्हेंट दॅट. बघा, प्रश्न काय होता? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय. हा पहिला डाय असतो, हा सेकंड डाय असतो. हा पहिला, तर ह्या पहिल्यावरचा नंबर ग्रेटर आहे म्हणते. ग्रेटर म्हणजे मोठा आहे आणि इकडचा लहान आहे. मग तेच आपण फाइंड केले, त्याचं लिहिलं नंबर ऑफ सी इज इक्वल टू 15 आले. एकूण हे 15 आहेत. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सी कशी काढली? ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस. बाळांनो, नंबर ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस 15/36. म्हणजे या ठिकाणी 5 त्रिक 15, 5 चौकी 12 पंचे. आपण काय करूया तिकडं? 3 1 3 3 7 3 चौक 12 3 5 15 आणि 12 त्रिक 36. बरोबर आहे. या ठिकाणी 12 येणार, या ठिकाणी 3 न भाग घातल्यानंतर असं येतं 5/12. ठीक आहे, तिसरा पण कळला. सबसिडरी सब क्वेश्चन आहे त्याचा. म्हणजे आपल्याला प्रोबॅबिलिटी सॅम्पल स्पेस 2 रोल असे सायमल्टेनियसली केले की त्याचा आपल्याला हे अशा पद्धतीनं उत्तर येणार आहे, पहिलं, दुसरं आणि तिसरं. ठीक आहे, व्हेरी गुड, खूप छान. आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता दुसरा, ह्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन देतो मी तुम्हाला. पुढचा तिसरा क्वेश्चन काय म्हणतो? तिसरा क्वेश्चन लक्षात घ्या. देअर आर 15 तिकीट्स इन अ बॉक्स. काय म्हणले? देअर आर 15 तिकीट, 15 तिकीट्स इन अ बॉक्स, ईच बिअरिंग वन ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 15. म्हणजे त्या ठिकाणी 15 तिकीट आहेत आणि त्याच्यावर नंबर्स आहेत 1 to 15. One ticket is drawn at a random from the box. Find the probability of the event that the ticket drawn. आता ह्याची प्रोबॅबिलिटी काढायची. 15 तिकीट आहेत, नंबर आहे 1 to 15. म्हणून या ठिकाणी बघितलं 1 तिकीट वरचे नंबर किती आहेत? सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. बघा 1 to 50 15 तिकीट असतील, पण त्या ठिकाणी प्रत्येकावर 1 to 15 नंबर आहेत. त्याच्यामुळे यस सॅम्पल स्पेस येणार आहे. त्यातलं 1 तिकीट हे करायचंय आपल्याला, ड्रॉन करायचंय रॅन्डमली.
प्रत्येकावर त्या 1 तिकीटवर 1 to 15 नंबर आहे. 1 2 3 4 15 म्हणजे नंबर ऑफ यस मेन सॅम्पल स्पेस त्या तिकीटवरच्या नंबरचा एका म्हणजे असे वेगवेगळे तिकीट आहेत, असे 30-15 तिकीट आहेत, पण एका तिकीटावर असे 15 नंबर आहेत. त्यामुळे एक तिकीट घेतल्यावर कुठला नंबर आपल्याला काय म्हणले, 1 तिकीट इज ड्रॉन रँडमली फ्रॉम द बॉक्स. मग ते आपण ते घेतलं त्या ह्याचं ज्या 1 तिकिटावरचे नंबर आहेत, तर हे आहेत. सपोज हे तिकीट आहे एक त्याच्यापैकी आणि त्याच्यावर हे नंबर आहेत असं सपोज केलं. हा सॅम्पल स्पेस झाला. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस कंटेंट किती आहेत, 15 आहेत. कंटेंट्स 15 आहेत. आता पहिलं त्यांनी काय सांगितलंय, शोज अँड इव्हन नंबर. आता हे जे 1 to 15 पर्यंत आहेत त्याचा इव्हन नंबरची प्रोबॅबिलिटी काढा. किती आहे बेटा इव्हन नंबर, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 12 14 एक आहे. लिहिलं ए बी द इव्हेंट दॅट तिकीट ड्रॉन ॲज अन इव्हन नंबर. ए बी द इव्हेंट दॅट, हा ए इव्हेंट असा आहे, हा पहिल्या ह्याच्यातलाच, त्याच्यामध्ये इव्हन नंबर आहे म्हणले. म्हणून या ठिकाणी आपण ए बी द इव्हेंट दॅट तिकीट ड्रॉन ॲज अन इव्हन नंबर. ए लिहिला 2 4 6 8 10 12. इथलंच बघून लिहिलं आपण, इथलंच बघून लिहिलं. एकूण ए मध्ये किती आहेत बेटा, ए मध्ये आहेत 1 2 3 4 5 6 7, किती आहेत एकूण 7. probability of A number of A upon number of S, probability of A number of A upon number of S, probability of A number of A किती आहे 7 आहे, number of S किती आहे 15 आहे. 7/15 किती आहे नंबर ऑफ ए, 7/15. कळलं मुलांनो, हे लक्षात आलं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए 7/15 लक्षात आलं का कसं आहे ते. व्हेरी गुड, खूप छान. बघा बेटा आता याच्यानंतर बी इव्हेंट आहे याच प्रश्नाचा बी इव्हेंट काय, शोज अँड नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. आता पोरो ह्याच्यामध्ये मल्टिपल ऑफ 5 म्हणजे कसं, मल्टिपल ऑफ 5 5 10 15 20. पोरो इकडे जाऊ का, बाहेर जाईल मी कॅमेराच्या. आता इकडे लक्ष द्या. मल्टिपल ऑफ 5 5 दिसतो, 10 दिसतो, 15 दिसतो, 3च आहेत पोरो. बघा आता इथं लिहिला आपण दुसरा बी इव्हेंट. B be the event that the ticket drawn as a multiple of 5. B be the event as ticket drawn multiple of 5. पोरो लिहिला 5 10 15. नंबर ऑफ B is equal to 3 आले. किती आहे ते 1 2 3. Probability of B is equal to number of B upon number of S. number of B upon number of S. ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे ते वरती. हा B इथं लिहिला. नंबर किती आहेत, B चे 3 आहेत आणि एकूण नंबर ऑफ S 15 आहेत. हे सर्वांनाच माहिती. 15 कुठले रे, ए पोरा लक्ष दे. 15 इथले आहेत. 15 नंबर ऑफ यस. मेन यस काढायचे रे प्रोबॅबिलिटीमध्ये मेन यस काढायला शिका. किती आहेत यस कुठून काढतात, देयर आर 15 तिकीट्स. नंबर्स आहेत तिथं 1 to 15. हेच मग 1 to 15 होणार आहे. प्रश्न परत बघा, वाचायचा आहे आणि मी सांगितलेलं करायचंय. लक्षात आलं मुलांनो, एवढं जरी लक्षात ठेवला तरी आपल्याला खूप सफिशियंट आहे. ठीक आहे. आता हा आपल्याला चौथा क्वेश्चन बघायचा आहे. बघा चौथा क्वेश्चन काय म्हणतो. हा चौथा क्वेश्चन लक्षात घ्या. काय रे चौथा क्वेश्चन, अ 2 digit नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट 2 3 5 7 9 विदाउट रिपिटेशन न होता याच्यापासून 2 digit नंबर तयार करायचा आहे आणि त्याचा आपल्याला सॅम्पल स्पेस बनवायचा आहे. अ 2 digit नंबर इज फॉर्म, 2 digit नंबर फॉर्म करतो आपण कशापासून, 2 3 5 7 9 with no repetition or without repetition. what is the probability of, ह्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. 1 आणि 2 हे इव्हेंट दिलेत. आधी या ठिकाणी 2 digit नंबर तयार करा. पोरो 2 digit नंबर तयार करायचा आहे. नंबर रिपिटेशन म्हणजे काय, हे डोक्यात जाऊ दे रे तुझ्या पोरा. हे शेवटचं बाकावर बसलेलं पोरग, अरे बाबा लक्षात घे, तू शाळेत दररोज शेवटच्या ह्याच्यातच बस. इथं माझे क्लास मी 10 वेळेस सांगतोय 10 वेळेस बघ म्हणून. मी तुला काय सांगतोय लक्षात घे. तुला काय सांगतोय मी, नो रिपिटेशन, विदाउट रिपिटेशन. अरे बाबा विदाउट रिपिटेशन म्हणजे काय, 1 1 2 2 3 3 असे नंबर रिपिटेशन नसणारे, तशा जोड्या नसणाऱ्या 2 digit नंबर तयार करायचे. चला तयार करा पोरांनो, तयार करा. बघा आता काय करायचं, एकदा घ्यायचं 2 3, पुन्हा घ्यायचं 2 4 2 5 2 7 2 9 2 3 2 5 2 7 2 9. पुन्हा 3 घ्यायचा 3 2 3 2 3 3 घ्यायचाय का, 3 3 घ्यायचाय का, नाही रिपिटेशन नाही. इथं म्हणलंय विदाउट रिपिटेशन. 3 3 नाही, 3 5 घ्या, 3 7 घ्या, 3 9 घ्या, इथंपर्यंत आलं. पुन्हा 5 घ्या, 5 2 5 3 5 7 5 9
चला 5 9 आलं, 7 घ्या तसंच घ्या, 7चं पण 7 2 7 3 7 5 7 9 9 2 9 9 3 9 5 9 7 कळलं इथपर्यंत लिहिला. त्याचा नंबर ऑफ इयर्स लिहा 20. किती आले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघा नंबर ऑफ इयर्स किती आले बेटा, नंबर ऑफ इयर्स किती आले, नंबर ऑफ इयर्स इथं मोजले आपण 20 आले, नंबर ऑफ इयर्स मोजले आपण इथं 20 आले. याला ब्रॅकेट केला. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी ह्या इव्हेंटची काढायची आहे. हे पहिलं म्हणजे ए मानायचं, बी मानायचं, याला ए मानायचं, याला बी म्हणायचं. अरे लक्ष दे, इथं पुढं तिसरं असलं असतं तर सी मानलं असतं, चौथं असलं असतं तर डी मानलं असतं. बाबा रे, आता पहिलं काय म्हणलं त्यांनी, ऍड ऑड नंबरचं काढायचंय. ऑड नंबर ह्याच्यातलेच बघायचे. ऑड नंबर कसे असतात, ज्याला दोन्ही भाग जात नाही तो ऑड नंबर असतो, बरोबर. ज्याला दोन्ही भाग जात नाही तो ऑड नंबर, याला दोन्ही जात नाही. 23 ऑड नंबर आहे, 27 ऑड नंबर आहे, 29 ऑड आहे, 35 ऑड आहे, 37 ऑड आहे, 39 ऑड आहे. मग ते आपण काय लिहिलं या ठिकाणी, सेट केला तयार. ए बी द इव्हेंट दॅट सेकंड डिजिट ऑड नंबर फॉर्मड, बरोबर आहे. 2 डिजिट ऑड नंबर फॉर्मड, 2 डिजिट आहे हे 2 डिजिट, ठीक आहे. ए बी द इव्हेंट असा इव्हेंट करायचा आहे ज्याचे दोन्ही नंबर या ठिकाणी, म्हणजे तो नंबर 2 डिजिट नंबर हा ऑड असेल, हा नंबर ऑड असेल. मग तिथूनच आपण ऑड नंबर घेतले, हे सगळे लिहिले आणि नंबर ऑफ ए किती गेले, हा एचा सॅम्पल लिहिल्यावर नंबर ऑफ ए लिहिला, मोजून लिहिला 16, मोजले सगळ्यांनी 16. पोरो इकडे बघा 16, बघा तुमचं नंबर ऑफ ए लक्षात आलं. हे नंबर ऑफ ए किती आहे बेटा 16. मग ते 16 आल्यानंतर बेटा काय करायचंय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ ए कसं काढतात, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स. ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची ते वरती लिहायचं, ज्याच्यासोबत खाली काय लिहायचं, खाली काय लिहायचं, नंबर ऑफ इयर्स लिहायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स. प्रोबॅबिलिटी ऑफ ए 16 अपॉन 20 काय होणार आहे, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4/5. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येणार आहे, 4/5. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येणार आहे, 4/5. कळलं सर्वांना, प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येते, 4/5. आता हा पहिला झाला. दुसरं तिने काय सांगितलं होतं, दुसरं तिने सांगितलं होतं मल्टिपल ऑफ 5. आता ह्याच्यामध्येच आपल्याला मल्टिपल ऑफ 5 म्हणजे कसे 25 35 असं मल्टिपल ऑफ 5 किती आहेत, कशात आहेत ते सांगायचे. 75 आहे, ठीक आहे, 95 आहे, तर हे सांगायचं आपल्याला. ओके बेटा, या ठिकाणी सांगायचं. आता बघा मल्टिपल ऑफ 5 बघा काय म्हणले, बी बी द इव्हेंट दॅट द डिजिट 2 डिजिट नंबर, ते 2 डिजिटचे नंबर जे आहेत ना आपण जे तयार केलेले, दॅट इज मल्टिपल ऑफ 5 असतील. मग हे बी इव्हेंट तयार केला. हे जर शब्दात लिहिता येत नसेल तर बी बी द इव्हेंट दॅट इज मल्टिपल नंबर इज मल्टिपल ऑफ 5 असं सरळ लिहा. बी बी द इव्हेंट दॅट इज नंबर इज मल्टिपल ऑफ 5. आणि मग बी इव्हेंट लिहा, त्याच्यातला बघून 5च्या पट्टीमधले 25 35 75 95 एकूण किती आले हे नंबर, 1 2 3 4. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 4. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन बी अपॉन एन एस. प्रोबॅबिलिटी बी इज इक्वल टू एन बी अपॉन एन एस. किती आलं, एन बी किती आलं बेटा, प्रोबॅबिलिटी ऑफ बी, नंबर ऑफ बी किती आहे 4 आहे, आणि हे किती आहे नंबर ऑफ इयर्स 20 आहे. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सख्ख 4 पंचे 20, ठीक आहे. 1/5 लक्षात आलं बेटा, 1/5 आलं हे. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आलं, 1/5. कळलं सर्वांना, तर हे कळणं इम्पॉर्टंट होतं. इथं आता मी जे सांगितलंय ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत, ठीक आहे. फक्त सॅम्पल स्पेस लिहायचा आहे, फक्त सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस लिहिल्यानंतर आपल्याला पहिला कोणता इव्हेंट आहे त्याला ए माना, दुसरा कोणता आहे त्याला बी माना. पोरो मी मध्ये येतोय का, बघा बघा बघा, तुम्हाला बघायचंय सर्वांना. लक्षात आलं, घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो मुलांनो, बघा काय प्रश्न. ए कार्ड इज ड्रॉन ऍट रॅन्डम. एक कार्ड आहे रॅन्डमली घ्यायचंय फ्रॉम पॅक ऑफ वेल शफर्ड 52 कार्ड्स. पोरो मग 52 कार्ड्स म्हणजे काय, नंबर ऑफ इयर्स असणार आहे. म्हणून या ठिकाणी हे 52 कार्ड प्लेइंग कार्ड आहे, त्याच्यातला एक कार्ड घ्यायचा आहे आणि फाइंड द प्रोबॅबिलिटी अँड ॲस आणि अ स्पेड ह्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. 52 कार्ड आहेत एकूण कार्ड किती आहेत 52. अ कार्ड ड्रॉन, मग बघा हे अ कार्ड ड्रॉन, त्याच्यातून आपल्याला कार्ड ड्रॉन करायचा आहे ह्या 52 मधून. आणि प्रोबॅबिलिटी हे बघा पहिली आणि दुसरा इव्हेंट दिलाय.
मग या ठिकाणी आपण 52 कार्ड असल्यामुळे नंबर ऑफ इयर्स डायरेक्टली लिहिलं 1 2 3 4 हे डायरेक्टली 52 कार्ड्स 52 प्लेइंग कार्ड्स नंबर ऑफ सॅम्पल स्पेस तेवढे झाले. ए इव्हेंट काय एन एस मी तुम्हाला काय म्हणलं होतं एकूण ह्याच्यामध्ये 4 प्रकारचे हे आहेत म्हणलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं का 52 कार्डापैकी 4 प्रकारचे कार्ड आहेत 1 2 3 4 बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं होतं स्पेड आहे डायमंड आहे हर्ट आहे आणि क्लब आहे 4 प्रकारचे कार्ड आहेत एकूण 52 कार्ड असतात 13 कार्ड असे आहेत आणि ह्या 13 कार्ड मध्ये प्रत्येक पहिल्या कार्डला काय म्हणतात ॲस कार्ड म्हणतात प्रत्येक पहिल्या कार्डला. मग ॲस कार्ड किती झाले इथं एक स्पेड मध्ये ॲस कार्ड आहे इथं डायमंड मध्ये एक ॲस आहे इथं एक ॲस आहे इथे एक ॲस आहे ह्या 52 कार्ड पैकी बरं का पत्त्यापैकी. मग ॲस एकूण 4 झाले त्याच्यामुळे ए बी द इव्हेंट दॅट कार्ड ड्रॉन इज अन ॲस नंबर ऑफ ए त्या 52 पैकी 4 ॲस असतील बरोबर असे 13च्या ग्रुपमध्ये प्रत्येक ह्याच्यात एक ॲस आहे म्हणजे टोटल ॲस किती आहेत 52 कार्ड मध्ये तर 4 असतात ही लक्षात ठेवा. नंबर ऑफ ए 4 येणार आहे आणि ॲस म्हणल्यानंतर नंबर ऑफ 4 ए ॲस येणार आहे. त्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स बाळा नंबर ऑफ ए आलं 4 लिहिलं नंबर ऑफ इयर्स आहे 52 4 ला इथं घ्या 4 ने भाग दा 4 1 4 4 1 4 इकडे 4 त्रिकोण 12 1/13 प्रोबॅबिलिटी ए किती आली 1/13 1/13 1/13 ही प्रोबॅबिलिटी आली ह्याची. आता याच्यानंतर आता हे याच्या हे लिहिलं की आता आपल्याला स्पेड किती आहेत म्हणले स्पेड किती आहेत बेटा स्पेड मी तुम्हाला म्हणलं होतं हे बघा स्पेड 13 डायमंड 13 या ठिकाणी हर्ट 13 आणि क्लब 13 म्हणलं होतं का नाही. मग हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते हे स्पेड किती आहेत या ठिकाणी लक्षात घ्या स्पेड किती आहेत बेटा या ठिकाणी बघा अस्पेड म्हणले पुन्हा स्पेडचं काढायचं 13 आहेत म्हणजे 13/52 आपली प्रोबॅबिलिटी येणार आहे इथं. बी बी द इव्हेंट दॅट कार्ड ड्रॉन इज पेड बी बी द इव्हेंट दुसरा इव्हेंट आहे बी बी द इव्हेंट दॅट कार्ड ड्रॉन इज पेड नंबर ऑफ बी किती आले 13 प्रोबॅबिलिटी बी इज इक्वल टू नंबर बी अपॉन नंबर यस नंबर बी किती आहे 13 आहे नंबर यस किती आहे 52 आहे 13 1 13 13 चौक 52 1/4 प्रोबॅबिलिटी बी किती आली 1/4 लक्षात आलं बेटा प्रोबॅबिलिटी बी किती आली 1/4 ठीक आहे कळलं सर्वांना हे प्रोबॅबिलिटी बी किती आली बेटा 1/4 आली. लक्षात येतंय का तर हे मुद्दा समजणं खूप गरजेचं आहे खूप सोपा भाग आहे ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काही आहे का तर डिफिकल्टी काही सुद्धा नाहीये अगदी सोपा सिंपल भाग आहे तुम्हाला समजून सांगितलंय की ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे येतं ठीक आहे. प्रोबॅबिलिटी सॅम्पल स्पेस लिहा 1 2 मध्ये जे दिले सॅम्पल स्पेस वरूनच लिहायचं आहे 52 कार्ड्स आहेत म्हणल्यावर डायरेक्ट 52 नंबर ऑफ इयर्स 52 आहे पुन्हा नंतर स्पेड डायमंड ॲस कार्ड प्रत्येक ह्याच्या 52 कार्ड मध्ये 4 असतात 13च्या ग्रुपमध्ये ठीक आहे 13 पहिला कार्डच पहिला ॲस कार्ड असतो ठीक आहे. मी इंट्रोडक्शन मध्ये समजून सांगितलं आहेच ठीक आहे. आता याच्यानंतर जो प्रॉब्लेम सेटचा भाग आपण बघणार आहोत तो थोडासा डिफिकल्ट आहे पण सोपा पद्धतीने मी सांगितलंय त्याला एकदम असं तुम्हाला हसत खेळत अगदी तुम्हाला म्हणजे मी खूप सुंदर पद्धतीने समजून सांगितलंय एक सोल्युशन प्रॅक्टिस केले आपण त्याच्यामध्ये लक्षात आलं ते पण तुम्हाला छानपैकी बघायचंय 100% येऊनच जाणार आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यानंतर आता आपल्याला स्टॅटिस्टिक प्रॉब्लेम सेट बघूयात पुढचा त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक बघूयात ठीक आहे. प्रॉब्लेम सेट सर्वांनी बघा परत बघा प्रश्न वाचतोय कसं सांगतोय कधी काय होतं माहिती का विद्यार्थी मित्रांनो सोल्युशन पण बघावं लागतं बरं का म्हणजे तुम्हाला बघा बरं ट्रेलर बघितल्याशिवाय तुम्हाला ट्रेलर बघून पिक्चर कळतो का नाही कळत तुम्हाला थोडासा पिक्चर बघावा लागतो त्यामुळे थोडं सोल्युशन का होईना मी तुम्हाला आधी कळलं का मग ऑटोमॅटिकली प्रश्न कळतो बेटा ऑटोमॅटिकली प्रश्न कळतो हेच मला सांगायचंय. वे ऑफ लर्निंग बदला मी सांगतोय ते लक्षात घ्या तुम्ही मोठे झाल्यानंतर सुद्धा माझं नाव घेणार योगेश सरांनी जे सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला एवढा फायदा झाला त्यांनी सांगितलं म्हणून आज आम्ही इथं आहोत बेटा हे मी तुम्हाला खूप तळमळीनं सांगतोय ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण आता या ठिकाणी थांबूयात पुढचा प्रॅक्टिस सेट आपण पुढचा प्रॉब्लेम सेट आपण घेऊयात. थँक्यू सो मच.